रंगदेवता रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत 2 अंकी पौराणिक नाटक संगीत शिवभक्त चांगुडा। संगीत शिवभक्त चांगुडा। संगीत शिवभक्त चांगुडा। Brahma
पूजेमुळे खूप आनंद वाटला आम्हाला. त्यामुळे आमच्या हातून महादेवांची पूजा केली. तुझ्यासारखी पुण्यवान पत्नी लाभणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि याचाच तर आम्हाला अभिमान आहेच. पण तुझ्या पूजेमुळे साऱ्या राज्याला भगवान शंकराची सेवा आणि पतीची सेवा हेच खरी माझ्या आयुष्याची सेवा आहे. भगवान शंकराची भक्ती आणि पतीची लागलेली साथ यामुळेच मी भक्ती मार्गात घडले. आणि तुझीच पुण्याची शक्ती आमच्यापाशी आहे. तू करीत असलेल्या पूजेमुळे आम्हाला प्रत्येक कार्यात यश प्राप्त झालं. तुझी भक्ती श्रेष्ठ आहे. यासाठी शंकराची भक्ती करावी लागते. भगवान शंकराला प्रसन्न करावं लागतं. आजपर्यंत त्यांनी आम्हाला काय कमी केले? सारं काही हा प्रसाद आणि लवकर या. भगवान शंकराची साथ असताना हातात घेतलेली कामे तर लवकर होतातच. भगवान आमचा पालन करता आहे. बरं, लवकर येतो मी. हे भगवान शंकर, तुझी लीला अगाध आहे. तुझ्या भक्तीची महिमा चराचरात आहे. हे शंभू, तुझी लीला अगाध आहे. तुझी लीला अगाध आहे.
भगवंत हा सर्वश्रेष्ठ दाता आहे. आपल्या भक्तावर तो असंच प्रेम करत असतो बरं का, आणि आपल्या भक्तांची कसोटी घेण्यातही मागे नसतो. अलीकडे असे एखादे सत्वहरणाचे नाटक मी पाहिलेले नाही. काही करून हा योग जोडून आणणंच योग्य. नारायण नारायण. तसं म्हटलं तर ही गोष्ट अशक्यही नाही. राजा श्रिया हा भोलेनाथांचा भक्त असून त्याची धर्मपत्नी चांगुणा ही भोलेनाथांची परम भक्त आहे. आपल्या घरी आलेल्या साधू संत, योगी, वैरागी व इतरांचा मान सन्मान केल्याशिवाय घरी जाऊ देत नसत. अहो, खरं तरी सुसंधीच नव्हे का? चांगुणा ही भोलेनाथांची परम भक्त आहे. असाच कैलासात जातो आणि भगवान शंकराच्या कानावरती ही सुवार्ता घालतो. सोबत पार्वती मातोश्री असल्या तर बरंच होईल. कैलासनाथाच्या भोळेपणाचा फायदा कित्येक भक्तांनी घेतलेला आहे, परंतु कैलास भोलेनाथ कुठे भक्तांची परीक्षा घेतात. कैलासनाथाच्या भोळेपणाचा कोप यांच्या मिश्रणात पार्वती मातोश्रींच्या आव्हानाची भर म्हणजे दुधात शर्कराची भर पडल्यासारखे होईल. नारायण नारायण. सगळे काम कसे जपून झाले पाहिजे, नाहीतर सत्वहरणाचे नाटक होण्याऐवजी या नारदाचे ज्ञानहरण व्हायचे. नारायण नारायण. भक्तांच्या कसोट्या भगवान शंकरापासून ते सामान्य मनुष्यापर्यंत सर्वांनाच आवडतात, पण ही गोष्ट मात्र वेगळी आहे. अशा तऱ्हेची कसोटी म्हणजे भगवान शंकराच्या भक्तांच्या भक्तीची खरी कसोटी आहे. शिवशंभो कैलासपती भूतलीचा शिवशंभो कैलासपती भूतलीचा शिवशंभो कैलासपती भूतलीचा शिवशंभो कैलासपती भूतलीचा भोलेनाथ नाम अनादि 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 शिवशंभो कैलासपति शिवशंभो कैलासपति नारायण नारायण
तू अगदीच खुली आहेस बरं. मी तुझ्या मागे मागे येण्याचा देखावा केला, गोष्ट मात्र खरी आहे. पण अनेक वेश बदलून रूप धारण केलेली स्त्री म्हणजे माझी मात. तू पुढे मला पुढे बोट हवं आणि म्हणूनच तुझ्या पाठी मी आपल्या भोळेपणाचा हा काही एकच पुरावा नव्हे तर असे कित्येक पुरावे आहेत. असतील यात शंका नाही, पण हे सगळे तुमच्या अज्ञानावर आधारलेले आहेत. आपण जर असे म्हणत असाल तर मी काहीच बोलणार नाही. जरा कोणी आपली स्तुती केली की स्वारी मात्र खुश. मग काय वाटते ते मागायचे काय विचारूच नका. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे थोड्याशा स्तुतीने मी खुश होतो, तर यात कळते काय? ज्या क्षणी माझ्याकडून कोणतेही कृत्य करून घ्यायचं असेल त्यावेळी या उपायाचा अवलंब करावा म्हणजे झालं. आपण माझ्याबद्दल जर तसं म्हणत असाल तर प्रश्नच नाही. मला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपल्या कृपा आशीर्वादाने मला कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे सारे विश्व जाणते आहे. पण प्रश्न आहे तो फक्त विश्वातल्या इतर व्यक्तींचा. एखाद्याने तपश्चर्या करून प्रसन्न करून घ्यावे आणि त्याने मागितलेले वर द्यावे. वर देताना पाठचा पुढचा विचार न करता आपण वर देऊन मोकळे होतात. एखाद्या भक्ताने घडतर तपश्चर्या केल्यानंतर तपाला साजेल असा वर भक्ताला दिला नाही तर तो या शंकराला शोभेल का? शोभेल का देवी?
सर्वांचे म्हणणंही असंच आहे, हे मी जाणतो. तू म्हणत आहेस ते खरं असेल तर या शंकराचे भक्तही तसेच असतात. असं देवा, तुम्हाला तुमच्या भक्तांचा भारीच अभिमान दिसतो आहे. लक्षात ठेवा देवा, एक दिवस भक्तांची कसोटी पाहण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. येऊ दे देवी, येऊ दे. माझ्या कसोटीला उतरणारे माझे भक्तही तसेच असतील, हे तू विसरू नकोस. नारायण नारायण नागा, ये बैस. नारायण नारायण. भगवान, आपण गप्पावरती मग्न आहात वाटतं. नाही नागा, माझ्या भक्तांबद्दल गप्पा चालल्या होत्या. भगवान, समजलं मला. कोणत्या भक्ताविषयी आपल्या गप्पा चालल्या होत्या हे लक्षात आलं माझ्या. अहो, कैलासातच काय, पण जिकडे तिकडे श्रेया राजाविषयीच बोलणं चालू आहे. खरं श्रेया राजा इतका धर्मनिष्ठ राजा कोठेही आढळला नाही. त्याचबरोबरीनं त्याची धर्मपत्नी चांगुणा यांचीही देखील आपल्या भक्तावर अपार श्रद्धा आहे. धन्य धन्य चांगुण्याची ईश्वरी भक्ती भगवंत. नारायण नारायण. नागा, चालायचंच. कसंही झालं तरी राजा श्रेया आणि राणी चांगुणा माझी भक्त आहे. हो, पण तिनं असं काय केलं आहे ते सांगा ना. असे हजारो भक्त भगवंताची भक्ती करत असतील. पण मातोश्री, राजा श्रेया आणि राणी चांगुणा आणि इतरांच्या भक्तीविषयी खूप फरक आहे, हे विसरू नका. सत्वशील आणि सद्विचारी याचा सुंदर मिलाप म्हणजे राजा श्रेया आणि राणी चांगुणा. नागा, आनंद होतो हे. असे भक्त असणे मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. भूतलावरील चांगुलपणा अशा भक्तीमुळेच टिकून राहिला. खरं आहे भगवंत, चांगुणा आपली एकनिष्ठ भक्त आहे. श्रेया राजाने केलेल्या आपल्या भक्तीमुळे कैलासामध्ये आपल्याला जेवढे महत्व आहे त्यापेक्षा जास्त पटीने राजा श्रेया आणि चांगुणाला आहे. श्रेया राजाची नगरी म्हणजे सुख समाधानाची नगरी. नारायण नारायण. छान, हे ऐकून समाधान झाले. देवी, नारद मुनींनी कथन केलेल्या माझ्या भक्तांचे गुणगान तू ऐकलंस ना. मघाशी तू माझ्या भक्तांबद्दल शंका व्यक्त करत होती. नारदाने कथन केलेली माहिती हे माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे देवा. श्रेया राजाच्या नगरीत कैलासनाथाचे फार महात्म्य असेल, पण यात कोणता लोकोत्तरपणा दिसून आला? असे कोणते वैशिष्ट्य आढळून आले ज्यात भक्तांचा मोठेपणा दिसावा? पण मातोश्री, राणी चांगुणाबद्दल मला जी माहिती मिळालेली आहे त्यावरनं मी सांगू इच्छितो की तिच्या इतका कैलासनाथाचा भक्त कोठेही आढळणार नाही. नागा, तू जे काही सांगितलंस ते अगदी बरोबर आहे. नारदा, चांगुणीची एवढी स्तुती करतो आहेस, यावरून तुझा भरपूर मान सन्मान केलेला दिसतोय. का कुणास ठाऊक, पण या सांगण्यात मला अतिशयोक्तीचा जास्त भाग दिसतोय. नारायण नारायण. मातोश्री, मी इतरांच्या बाबतीत बोलणार नाही, परंतु चांगुण्याच्या बाबतीत मी पुन्हा सांगू इच्छितो की आपला तर्क साफ चुकीचा आहे. राजा श्रेया इतकीच राणी चांगुणाही सुशील आहे. चांगुण्याच्या गुणाबद्दल प्रश्नच नाही. देवा, चांगुणी इतकी या भूतलावर दिसती भक्तच नाही बरं. चांगुणे आमची निस्सीम भक्त आहे. ती आमची नित्य नेमाने पूजा करते, पण काहीही मागत नाही. देवा, ती काहीच मागत नाही म्हणून तुम्ही काहीच देणार नाही की काय पाहिजे? धनदौलत, ऐश्वर्य, भक्तांचा मोठेपणा ऐकू येणं यातच माझा आनंद आहे. काय कमी आहे तिला? कोटी पुत्र नाही तिच्या. खरंच मी तिची मनीषा जाणून. ठीक आहे भगवंत, आपल्याला जर आपल्या भक्तांचा इतकाच अभिमान असेल तर होत जाऊ द्या. असाच जातो आणि मी तिची मनीषा जाणून. भगवंत, या वेशात तर तुम्ही त्यांच्या घरी गेला तर ते तुम्हाला सहज ओळखेल. देवी, मी असा वेश धारण करणार आहे की कोणत्याही परिस्थितीत चांगुणा मला ओळखू शकणार नाही. ते काय सांगताय भगवंत? ती इतकी चाणाक्ष आहे म्हणून सांगू की ती सहज ओळखेल तुम्हाला. देवी, खरंच आहे. वैराग्याचा वेश धारण करून मी तिची मनीषा जाणून घेणार. वैराग्याच्या वेशात चांगुणा ओळखणार नाही मला. मग विलंब कशाला? चला तर मग. जय अलख निरंजन, जय अलख निरंजन, जय अलख निरंजन.
टेहळणी करणे म्हणजे अगदी नाकी नाव येते. एकसारखी देखरेख ठेवायची म्हणून किती जीव अगदी दमून गेला. दमलो म्हणायची सोय नाही, कारण तो गणबे आहे ना तिथं. मात्र असा संताप आला आहे, त्याला हात दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणावं. विचार करत होतो, तू माझ्या बरोबर लग्न का करत नाही? अधिकाऱ्याची जाण ठेवून तुला विनंती करतो आणि त्याला तू नाही म्हणते. आश्चर्य आहे. ही आलेली सुवर्ण संधी दडवू नको. पदरी आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घे. यातच तुझा खरा शहाणपणा आहे. माझ्याशी लग्न करण्यात तुझे खरोखरच कल्याण आहे. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी म्हणतो आता आठवलं, याच गोष्टीचा आपण विचार करीत आहात म्हणावं. आता कशी शहाण्यासारखी बोलली. माझ्याशी लग्न करण्यात तुझे खरोखरच कल्याण आहे. मागे मागे काय राहते हेच मला कळत नाही. दारी चालून आल्या संधीचा फायदा करून घे. स्थळ म्हटलं तर चांगलं आहे. कुणाचं कुणाचं? त्या गणप्याचं. आज तिच्या पुन्हा गणप्या. त्या गणप्याचं नाव पुन्हा पुन्हा का घेते हेच मला समजत नाही. त्याचं नाव मध्ये मध्ये का घेते? आमच्या दोघांच्या बोलण्यात त्या गणप्याचे नाव मध्ये कशाला? चंद्रिके, काय सांगू आणि कसे सांगू? तुझ्यावर माझे खूप खूप प्रेम आहे ग. तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. मी खरं ते सांगतो. ते मला ठाऊक आहे. नाही ठाऊक नाही तुला. ते तुला ठाऊक असते तर इतके दिवस तू गप्प राहिली नसते. मात्र तुझ्याजवळ कोणताही डावपेच खेळण्याची इच्छा नाही. माझा स्वभाव साधा आणि सरळ. पुरे 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 ते तुमचे प्रेमाचे रणगाणे. माझ्यावर तुमचे प्रेम बसले ह्यात नवलती गोष्ट कुठली? आहेच मी तशी चंद्रिका, म्हणे माझ्यावर तुमचे प्रेम आहे. वा रे वा, प्रेम करणारा प्रेमवीर. म्हणजे माझं प्रेम पसंत पडलं म्हणायचं. बाकी आहेच तू सौंदर्याची कळी. मग सांग ना. मग सांगू ना. सांग ना. सांगू ना. सांगू ना. जसं काही तुमचं म्हणणं मला कबूलच आहे. त्या गणप्याच्या कानावरील गोष्ट. त्या गणप्याचं नाव मध्ये मध्ये घेऊन घोटाळा करण्याचं कारण तरी काय? आमच्या दोघांच्या बोलण्यात त्या गणप्याचे नाव मध्ये कशाला? त्याच्या कानावर ही गोष्ट पडली मग विचारू नका. सगळा घोटाळा व्हायचा. घोटाळा व्हायला आम्ही पुन्हा दुसऱ्याच्या मनाला अडकलोय का? हा तुझा असला फाजीलपणा शिया राजाच्या कानावर घालतेस म्हणावं. म्हणे जरा ह्याची कान उघडणी करा. चंद्रिके, चंद्रिके, हे तू काय हलवलं आहे? शिया राजाला माझं कारण मात्र सांगू नको. तुझ्या कानावर ही सविस्तर गोष्ट पडली मग विचारूच नका. असं काय वेड कुणाला लागलंय हेच मी आता बघते. मला वेड लागलंय असं तुला खरोखरच वाटतंय का? अगदी स्पष्ट सांग. काय बोलतेस का? तुला आणि वेड? चंद्रा भाऊ जन्माला आलाच करा, पण येता क्षणी सगळं वाया गेलं म्हणायचं. असं बघतोस काय माझ्याकडे? चंद्रिके, चंद्रिके, थट्टा करायला सुद्धा काही मर्यादा आहे. तुझे अनुभवी डोकं आहे. माझ्याशी विरोध करून तुझे चालणार नाही. माझ्यावर खरोखरच रागवू का? छे 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 छे. मी तुमच्या कशाला रागवीन? तुमचा हा ज्ञानाचा प्रकाश राज आणि ते लोकांवर पडतो आहे. हो तर मी रोजच पाहतो आहे. चंद्रिके, तू माझ्यावर खरोखरच रागवू का? त्या बोलण्याला माझं नशीबच फुटलं म्हणायचं. म्हणे नशीब फुटलं. हातात बांगड्या भस बहार आणि रडत बस इथं. मी आपले चाललीच. चंद्रिके, थांब चंद्रिके. जय अलग-निरंजन. जय अलग-निरंजन. आयुष्यमान महाराज शिरा घेऊन थांब. तुझा काम स्वीकारू शकत नाही. का? ईश्वराची सेवा करताना माझ्या हातून काही गुन्हा घडलाय का? माझ्या हातून आपण दान का स्वीकारू शकत
कुणाचंही दान आम्ही स्वीकारत नसतो. त्याला कारण आहे. ते काय आहे? कसलं कारण महाराज? निपुत्रिकाचं दान आम्ही घेत. निपुत्रिक हा काय माझा दोष झाला महाराज? पोटी संतान व्हावं म्हणून भगवान शंकराकडे मनोभावे प्रार्थना करते, पण तरीही पोटी संतान हा काय माझा दोष झाला महाराज? महाराज, आला गेलेल्या साधू संतांकडे माझी हीच मागणी असते, तरी पोटी संतान मी काय करू महाराज? मी काय करू महाराज? मी काय करू? प्रसाद म्हणून भक्षण कर. ही संतान माझा आशीर्वाद आहे. तुमचा शब्द खरा खरा सोन्याचा नंदी राहील. येतो जय याला निरंजन, जय याला निरंजन, जय याला निरंजन. हे भोळ्या शंकरा, दारी आलेल्या या वैराग्याचे शब्द खरू ठरले. तू शक्ती दे, याच्या आशीर्वादाला तू शक्ती दे शंभू, तू शक्ती दे. चिनया, 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 अरे किती त्रास द्यायचा तो? चिनया, कुठे कुठे शोधू तुला? अरे चिनया, अरे मला देवळात जायला उशीर होतोय. चिनया, किती बाई त्रास द्यायचा तो? चिनया, अरे गुरुजी याची वेळ झाली आहे. चोर सापडला बरं का? किती त्रास द्यायचा चिनया? अरे आईला देवळात जायला उशीर होतोय आणि गुरुजी याची वेळ झाली की नाही? आई, मी पण तुझ्या बरोबर देवळात येतो. आणि अभ्यास कोण करी? चिनया, बाळा अभ्यास करायचा आणि खूप खूप मोठा व्हायचा वाटण्यासारखं, हो की नाही? आई, मी पण खूप शिकणार, खूप मोठा होणार. मी मोठा झालो ना की तुला देवळात घोड्यावर नेणार. तू नेशील घोड्यावर बसून, पण मोठा हो आणि शहाणा हो, मग वाटेल तिथे नाही बरं का? ते बघ तुझी आले सौभाग्य आयुष्यमान. गुरुजी, काय म्हणते चिनयाची प्रगती? काही विचारत नाही. एक बाळ येतो, एकदा शिकवलेलं पुन्हा सांगावं लागत नाही. चांगला आहे हो तुमचा बाळ. ठीक आहे, तुम्ही बसा, मी देवळात जातो. बाळ चिरया, तुला जे वेद दिले आहे त्याचा तू अभ्यास करा बाळ. बरं गुरुजी. नारायण नारायण. शंकर भोलेनाथ भक्तीला बोलले की भक्त मागत असलेला वर देऊन मोकळे होतात आणि याचा पश्चाताप देवाला सोसावा लागतो. कैलासनाथाच्या भक्तांच्या कसोटी घेण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे. भक्त भक्तीने किती कठोर असतात याची कसोटी परमेश्वराला घेणे लावणेच योग्य आहे. जय 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 नारायण नाम तुझे अति भाव. जय 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 नारायण नाम तुझे अति भाव. जय 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 नारायण नाम तुझे अति भाव. जय जय
नारायण नारायण. प्रणाम मातोश्री. प्रणाम देवा. तू आणि या कैलास पर्वतावर कसा? नारायण नारायण. देवा मला एका गोष्टीचा उलगडा होत नाहीये की आपण इथे चातकासारखे कोणाची वाट पाहत बसलेले आहात. आता काय सांगावं नारदा, देवाची बालवयापासूनची परमप्रिय भक्त चांगुणा तिचीच वाट बघत आहे. आणखी काय? अगदी खरं आहे देवी. देवादी देवा, काय ही तुमची अवस्था. अहो तुम्ही भोळे ते भोळेच राहणार. अहो तुम्हाला भक्तांची वाट पाहण्याची वेळ आली आहे देवा. नारायण नारायण. भक्तांच्या कल्याणासाठी संकट प्रसंगी धाव घेऊन संकटाचे निवारण करणं हे माझं परम शेवटी आपल्याला जे साधायचे आहे ते साधल्यानंतर परमेश्वराला सोयीस्करपणे न विसरणारी ती एक मानव आहे देवा. छे छे, चांगण्याची भक्ती भूतलावरील मानवांना लाजवणारी अशी असून ती श्रद्धाळू सत्वशील आहे. असं असेल नारदा, पुत्रप्राप्तीनंतर चांदणीच्या पूजेत खंड पडला. अहो मंदिरात रोज येणारी भक्त दिवसा येऊ लागली. देवी, तुम्ही म्हणतात तसं असेल. याचा
अर्थ असा नाही की आमची भक्ती कमी, आमच्या भक्तीवर तिची अपार श्रद्धा आहे. देवा, आम्ही म्हणतोय ते तुमच्या स्वभाव धर्माप्रमाणे आपल्याला मान्य व्हायचं नाही. नारदा, चांगुणा सत्वशील आहे. आमच्या कृपा प्रसादानं तिला पुत्र प्राप्त झाला आहे. असं असेल तर घ्या बरं तिची सत्व परीक्षा. मागा बरं तुम्ही दिलेले प्रसाद. बघा किती सत्वशील आहे ती. नारायण नारायण. ऐकलत ना नारदा, हे कसली घेणार सत्व परीक्षा? अहो, भक्तांनी वर मागायचा आणि आनंद घ्यायचा. हे काय होणार याचा विचार करत बसायचा नाही. नारायण नारायण. बघा बरं देवा, परीक्षा घेण्यासाठी आपल्याला खूप कठोर व्हावं लागेल. जमेल ना आपल्याला? जमेल म्हणजे काय नारदा? माझे भक्त किती कठोर असतात याची तुला कल्पना आली पाहिजे. मी तुला वचन दिलं आहे आणि त्याप्रमाणे चांगुण्याची परीक्षा घेतल्या खरीच मी राहणार नाही. कसोटीची खरी वेळ आता नसून पुढेच आहे. तेव्हा चांगुण्याचे मन पोटपर्यंत ताळ्यावर राहते हेच आपण पाहू. चांगुण्याचं सत्वहरण होईल. या कसोटीत मी कोणत्याही रीतीने कमीपणा करणार नाही. खऱ्या सुवर्णाची परीक्षा घेऊन खऱ्या भक्तीचा अनुभव तुम्ही घेतलेला नाही. देवा, तुमच्या बरोबर गुप्त रूपाने भूतलावर येऊन मी तो अनुभव घेईनच. पण बघू आता तुमचे निस्सिम भक्त खरे कोण आहे ते. नारायण नारायण. चला तर मग. हे काय असेच जाणार तुम्ही? चांगुणा इतकी चाणाक्ष आहे म्हणून सांगू की ती क्षणात ओळखेल तुम्हाला. मग कशी घेणार सत्व
परीक्षा? देवी, आम्ही असा वेश धारण करणार आहे की चांगलाच काय तुम्ही सुद्धा मला ओळखू शकणार नाही. गेल्या वेळी आम्ही वैराग्याचा वेश धारण केला होता, हा चांगुडीला आम्हाला कुठं ओळखलं होतं? मग भगवंत आता उशीर कशाला? नारायण नारायण. चांगल्या गोष्टीला आता उशीर नको. बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले. नारायण नारायण नारायण. आता राणी चांगुलेची खरी सत्व परीक्षा आहे. भगवान भोलेनाथ यतिवेशात राणी चांगुलीच्या महाली जाऊन तिची सत्व परीक्षा कशी घेतात हे त्यांच्या समवेत गुप्त रूपाने पाहणं हेच योग्य आहे. जय 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 नारायण नाम तुझे अधिकार. 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 तुझे अधिकार, तुझे अधिकार. जय 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 नारायण नाम तुझे अधिकार. जय 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 नारायण नाम तुझे अधिकार. तुझी शिव तुझी ब्रह्म तुझी शिव तुझी शिव तुझी ब्रह्म तुझी शिव परमेश्वर एक रूप. तुझी शिव तुझी ब्रह्म परमेश्वर एक रूप. तुझी शिव तुझी ब्रह्म परमेश्वर एक रूप. विविध रूपे करून लीला. विविध रूपे करून लीला. विविध रूपे करून लीला. विविध रूपे करून लीला. भक्त हरती सुख विसी. भक्त हरती सुख विसी. भक्त हरती सुख विसी. जय 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 नारायण नाम तुझे अधिकार. 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 तुझी शिव तुझी ब्रह्म तुझी शिव तुझी ब्रह्म परमेश्वर एक रूप. तुझी शिव तुझी ब्रह्म परमेश्वर एक रूप. तुझी शिव तुझी ब्रह्म परमेश्वर एक रूप. विविध रूपे करून लीला. विविध रूपे
चांगला फार दूरवरून तुझं नाव ऐकून आलोय तुझ्या काशी यात्रेला निघालो. महाराज, आपल्या पुण्याईने आजवर कुणीही विमुख घरातून निघालेलं नाही. महाराज, साधू संतांची सेवा हेच माझं व्रत आहे. आपण असं नसतं का? चांगला तू देवळात चाललेली दिसते. ईश्वर सेवेत बाधा आणण्याचं पाप मला नको. मी पुन्हा थांबा महाराज. महाराज, ईश्वर तर चराचरात वास करतो, तसा तो तुमच्यातही वास करेल. महाराज, आज मी तुमची पूजा करेन, ती ईश्वर चरणी रुजू होईल. महाराज, भोळा शंकर साऱ्या जगावर रुसेल, पण या चांगुलेवर कधीही रुसणार नाही. इतका विश्वास आहे का तुला तुझ्या देवावर? होय महाराज, आपण असं नसतं का? मी आलेच. ठीक आहे. नारायण नारायण. देवादी देवा, ही मकलाशी आहे. तुम्ही पुढे थांब आहात. हिच्या वरच्या बोलण्याला बोलू नका. नाटक पाहिलं ना, चांगुलेचा माझ्यावर किती विश्वास, किती श्रद्धा आहे ती. भगवान, नुसत्या तोंडाने गोड बोलण्यात काय चीज आहे? गोड बोलण्यात मानवाला परमेश्वर सुद्धा हरवू शकत नाही. नारायण नारायण. नाही, पण चांगुला त्यातली नाही. ठीक आहे भगवंत, असं असेल तर घ्या बरं तिची सत्व परीक्षा. बघा किती उतरते ती. नारायण नारायण. चांगुणा, शंकर भोलेनाथाची परमप्रिय भक्त म्हणून तुझं भूतलावर लौकिक आहे. एका तपाची तपश्चर्या करून तू मोठी सत्यवती झाली आहेस. मोठी पुण्यवती म्हणून तुझं लौकिक आहे. दिलेल्या शब्दाला जागणारी म्हणून तुझी कीर्ती आहे. हे सगळं ऐकूनच इच्छा भोजनासाठी आलोय तुझ्या दारी. महाराज, हे माझं परम भाग्य आहे. मी आपल्याला स्वतःच्या हाताने रांगोळ वाढेल. पंचपक्वान, पंचामृत, काय नको ते वाढेल, सगळं काही वाढेल. पण महाराज, आपण आपली इच्छा काय आहे ते सांगावे. आपल्याला कोणकोणती पक्वाने बनवू? आम्ही स्मशान जोगी, स्मशानात राहतो. चितेवर रोटी भाजतो, मिळेल ते मांस खातो. आमचं जगणं अधुरी, आमचं भोजनही अघोरी. आम्हाला पंचपक्वानाची कायच. महाराज, मी आपल्याला शब्द दिलाय. आपण इच्छा भोजन करून जा. आपली इच्छा काय आहे ते आपण सांगावं. बरं बरं, हे बघ चांगुणे, तू जर माझ्या इच्छेनुसार मला भोजन दिलं नाहीस तर मी तुझा सत्वारा करून निघून जाईल. असेल तर सांग, अन्यथा जातो मी. महाराज, मान्य आहे मला. आपण आज्ञा करावी. चांगुणे, बरेच दिवस झाले नरमांस खाण्याची इच्छा झाली आहे. नरमांस, मला नरमांस शिजवून वाढ. हे बघ चांगुणे, तू मला शब्द दिला आहेस. मला इच्छा भोजन हवं आहे. इच्छा भोजन. महाराज, नरमांस मी कसं वाढणार? ते मला ठाऊक नाही. तुला जमत असेल तर सांग. तुझा सत्वारा करून निघून जातो. नको महाराज, क्रोध आला. मला क्षणभर विचार करायला तरी वेळ द्या. चांगुणे, तुला अपत्य किती? महाराज, एकच बाळ चिलया. ठीक आहे, त्यालाच कापून शिजवून वाढ. काय? चिलया? महाराज, तुम्ही काही बघा, पण चिलया माझा प्राण आहे. महाराज, तुम्ही जमीन तुम्हाला बघा, धान लावलं बघा, पण चिलयाला मागू नका. महाराज, मी तुमच्या पाया पडते. महाराज, चिलयाला मागू नका. महाराज, चिलयाला मागू नका. शाप देतो तुला आणि निघून जातो. महाराज, शाप देऊन मला मारण्यापेक्षा मलाच मारून आपलं इच्छा भोजन
चिल्याचं मांस मला रांधून वाटणार असेल तरच थांबतो. अन्नदा स्वामी क्रोध आला महाराज. ईश्वर माझी आज का अशी परीक्षा बघतोय देवा. तर मग सांग बरं चिलाय बाळा, आपल्या आयुष्यात सर्वात मोठं स्थान कोणाचं आहे बरं? आईचं. कारण आई आपल्याला जन्म देते, आपलं पालन पोषण करते. जन्माला आल्यावर सर्वात पहिल्यांदा दर्शन कोणाचं? आईचं. जसे तुलना या प्रेमाला, जसे तुलना या प्रेमाला, जसे तुलना या प्रेमाला. आईची पूजा ही 33 कोटी देवाच्या पूजेपेक्षाही श्रेष्ठ आहे. आईची आज्ञा ही कुठल्याही देवाच्या आज्ञेपेक्षाही श्रेष्ठ आहे. आपल्या मुलाचा ती कधीच वाईट करत नाही. त्याचा उत्कर्ष कसा होईल यासाठी ती रात्रंदिवस झटत असते. म्हणून आईची आज्ञा कधीही टाळायची नसते. बरोबर ना गुरुजी? तिला शाबास, अगदी बरोबर. आईचं हृदय एवढं विशाल असतं की आपल्या मुलाला कधी काटा टोचला तर त्याच्या डोळ्यात पाणी येतं. अशा आईला आपण कधी दुखवायचं असतं का? नाही, कधीच नाही. ठीक आहे बाळ चिरया, तुला दिले शब्द पाठ कर. आम्ही उद्या परत येऊ. नारायण नारायण. पाहिलं ना देवा, तुम्हाला मोठा कौतुक आता होतं त्या चांगुण्याचं. तिला विचार करायला हेच तर तुमच्या लक्षात येत नाही भगवंत. देवा ती आता थोड्या वेळाने परत बाहेर येईल, तुमच्या पाया पडेल की लगेच तुम्ही पागळणार. आज मी तिचं संस्मरण करणारच आहे. असा दृढ निश्चय हवा देवा, नाहीतर हे काय भक्ताच्या डोळ्यात नुसतं पाणी सुद्धा बघवत नाही तुम्हाला.
तुम्ही वाटेल तो वर देता, आता पश्चाताप करण्याची पाळी येईल तिच्यावर. आज होणारच एक तर सत्वहरण, नाही तर सत्व परीक्षा घेऊन मी त्याची परीक्षा घेणार आहे. वा 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 भगवंत, आता आता कळणार की आपले खरे भक्त कोण आहेत ते. नारायण नारायण. ईश्वरा, का माझी अशी परीक्षा पाहतोस? का माझी अशी परीक्षा पाहतोस? का? आई, अगं तू का रडतेस? तू हाका मारल्यावर मला यायला उशीर झाला म्हणून तू रडतेस? आई आई आई, तू हे काय करतेस? मी काय करते मलाच कळत नाही बाळा. आई आई, असं न कळायला काय झालंय ग आई? आई, मला भूक लागली आहे ग. बाळा, त्या जोग्याला तुझी भूक लागली. त्याची भूक भागू की तुझी, हेच माझ्यापुढे धर्मसंकट आहे. परमेश्वरा, मी काय करू? काय करू? आई आई, तू मला सांग, मी तुझा कोणताही संकट दूर करेन. बाळा, आपल्या दाराशी की नाही एक जोगी आला. त्याला तुझं मांस, त्याशिवाय तो तृप्त होणार नाही. नाहीतर माझं सत्व हरण करून मला शाप देऊन निघून जाईल. आई आई आई, तू आई, मी तुला कधीच त्रास देणार नाही. आई आई, हवं तर मी त्या महाराजांचे पाय धरून क्षमा मागतो. आई, मला माझ्या मारू नकोस आई, मारू नकोस. बाळा, कुठली आई आपल्या पोटच्या पोरावर अशी सुरा उभारेल? बाळा, पण मी तर काय करू? त्याशिवाय तो जोगी ऐकणार नाही, तो तृप्त होणार नाही. बाळा आई, भिवू नकोस व चिंताही करू नकोस. चल, तुझ्यासाठी माझा देह उपयोगी पडत असेल तर मी आनंदाने मरण्यासाठी तयार आहे. चल, उठ, डोळे पुस. तुझ्यासाठी माझा देह उपयोगी पडत असेल तर मी आनंदाने मरण्यासाठी तयार आहे. सांगुणा, महाराज, महाराज, क्रोध आवरा. माझ्या बाळाला भूक लागली आहे. त्याला आधी दूध भात भरवते. महाराज, आम्ही किती वेळ खोळंबून राहायचं? एका दारी आम्ही जास्त वेळ थांबत नाही. तुला जमत नसेल तर तुझ्या दारी आम्ही थांबत नाही. महाराज, माझ्या बाळाला भूक लागली. हे आईचं शेवटचं कर्तव्य मला करू द्या. त्याला दूध भात फार आवडतो. लवकर लवकर, आम्हाला जास्त वेळ भूक लागली आहे. आम्हाला फार भूक लागली आहे. लवकर. कसली गडबड चालली आहे? काय गोंधळ चाललाय? काय प्रधानजी, प्रधानजी, कोण आहे तिकडे? प्रधानजी, काय गडबड चालली आहे? कसला जमा भरलाय हा? क्षमा असावी. लोक इथे जमले ते जिल्ह्याच्या प्रेमाने. क्षमा असावी. मी यावेळी बाहेर जनतेचा जमा म्हणतो. नात्याने मी इथे आला. बोला. प्रजाजनांची काय मागणी असेल ते आम्हाला कळवा. कोणती गोष्ट अजूनपर्यंत आम्हाला नाही कळली. क्षमा असावी. राजा म्हणाले जनतेचा सर्वस्व पिता मानला जातो. आम्हा प्रजेची इच्छा माई तुमच्याशिवाय कोण पुरी करणार? त्यांची अशी कोणती इच्छा पुरी व्हायची की इतका शेकडोने जमाव राजवाड्याबाहेर भरलाय? आश्चर्यच वाटलंय. असा कोण बरं उन्मत्त झाला आहे? या उन्मत्ताचे नाव आम्हाला पुरेपूर माहीत आहे. माई, आपण त्याला पाठीशी घालता आहात. या उन्मत्ताची रक्षणाची जोखीम जर आम्हावर नसती तर सर्व नगरीला त्रास देणारा तो नराधम अद्याप जिवंतच राहिला नसता.
आई, याबद्दल तुम्हाला पुरेपूर जाणीव आहे. काय बडबडताय तुम्ही प्रधानजी? काय बोलताय हे कळतंय का तुम्हाला? कोणीतरी गुन्हा केला आणि त्याला आम्ही पाठीशी घालतोय, हेच काय तुमच्या बोलण्याचा अर्थ? प्रधानजी, आम्ही प्रजेकडे विश्वासानं करतो आणि विश्वासानं वागतो. आई, आपला गैरसमज झाला आहे. असा गैरसमज होण्याबद्दल मी आपला दिलगिरी आहे. प्रजेतील जनतेच्या म्हणण्याचा हेतू एवढाच की जनतेला प्रिय असलेला आपला चिलया पहा. चिलयाने काय केले? चिलयाने काही केले नाही, पण आपल्याकडे आलेल्या साधू महाराजांनी इच्छा भोजनाच्या निमित्ताने मागणी केली ती चिलया बाळाची. ही वार्ता सर्व राजवाड्यात पसरतात. जनतेला सहन नसल्याने तुमची भेट घ्यावी या इराद्याने ते इथे आले आहे. आई, प्रधानजी, आपण अगदी स्वस्थ बसावे. माझ्या प्राणाची आपण मुळीच काळजी करू नका. माझा मुळा शंकर असताना मला माझ्या प्राणाची मुळीच पर्वा नाही. कैलासनाथांच्या कृपेनं प्राप्त झालेला माझा चिलया जर कैलासनाथांना प्रिय असेल तर मी तरी काय करू? आईच्या लाडक्या चिलयाला कैलासनाथाकडे जावंच लागेल. आई, हे कर्तव्य करायला मी अगदी आनंदाने तयार आहे. महाराणी, मीही आपला एक प्रजाजन आहे. इतरांना जे हक्क आहे ते मलाही आहे. मग मी कधी नाही म्हटलं? मग मला माझ्या इच्छावचनाची पूर्तता करा आणि ती म्हणजे त्या दारी आलेल्या साधू महाराजांचा मास. प्रधानजी, हे शब्दांचे वादविवाद बस झाले. चिलया माझा पुत्र आहे. ही गडबड आधी बंद करा. जा प्रधानजी, त्याला शांत करून द्या. परमेश्वर, त्या साधू महाराजांची भूक भागवावी की या प्रजाजनांची? प्रधानजी, काय झालं प्रधानजी? आपले बोलणे मी त्यांना समजावून सांगितले आणि त्यांनी ते मान्यही केले, पण त्यांची इच्छा कसली इच्छा? आणि ते पुरे होईल असे मी त्यांना आश्वासन दिले आहे. ठीक आहे, प्रजाजनांची जी इच्छा असेल ती आम्ही पूर्ण करू. इच्छा काय आहे ती सांगा. लोक इथे जमले ते चिल्ल्याच्या प्रेमाने. इच्छा भोजनाची माहिती आहे त्यांना. तरी कुंभारांनी बाहेर जाऊन त्यांना दर्शन द्यावे अशी त्यांची फार इच्छा आहे. प्रजाजनांची जर ती इच्छा असेल तर चिलया ते जरूर पूर्ण करतील. चिलया बाहेर जा आणि प्रजाजनांचा आशीर्वाद घ्या. आई, या लोकांचे माझ्यावर एवढे प्रेम. हे शिवशंकरा, आता मी हे जग सोडून जाणार आहे. इतकं नुसतं कळल्याबरोबर प्रजाजन मोठ्या संख्येने राजवाड्यावर जमले. हे शिवशंभो, हे कैलासनाथा, या सर्वांचे कल्याण कर, एवढीच माझी तुला प्रार्थना आहे. आम्हा सगळ्यांची एकच इच्छा आहे की आपला वध होऊ नये. आम्हा सगळ्यांचा आवडता एकुलते राजपुत्राचा वध अशा रीतीने होता कामा नये. आम्हा सर्वांच्या मनाविरुद्ध असलेल्या शत्रूचा हा डाव आहे. त्याच्या जनांना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जावे लागले तरी चालेल, पण तो डाव आम्ही साध्य होऊ देणार नाही. माफ करा, एवढं मात्र बोलू नका. त्या साधूला माझ्या आईने तसा शब्द दिलेला आहे आणि तो शब्द मागे घेता येणार नाही. आणि म्हणूनच माझ्या आईच्या कर्तृत्वाला सामोरे जाण्याकरिता मी माझा देह अर्पण करणार. त्याबद्दल तुम्ही विचार करू नका. तुम्ही माझे अपराध माफ कराल एवढंच मी सांगतो. लोक शांत व्हा. दारी आलेल्या वैराग्याला मी शब्द दिलाय आणि मला माझं कर्तव्य पूर्ण करू द्या. प्रधानजी, या सगळ्यांना घेऊन घरी चला. या आईचं मला कर्तव्य पूर्ण करू द्या. आजवर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तसा आताही विश्वास ठेवा. मला माझं कर्तव्य पूर्ण करू द्या. तुम्ही जा प्रधानजी. तशी आहे. किती किती शहाणे आहेस रे तू. तुझ्यासारखा मुलगा माझ्या कुठे जन्माला यावा ही कैलासनाथांची केवढी कृपा. आई, त्याबद्दल आपण काळजी करू नका. त्याबद्दल मला एक प्रकारचा आनंद वाटतोय ग. त्यावेळी देवादिदेव भेटतील ही केवढी आनंदाची गोष्ट म्हणावी. आई, आपले कैलासनाथ फार दयाळू आहेत ना? फार दयाळू.
कामा नये. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः नारायण नारायण. तुम्ही हे काय करत आहात भगवंत? भगवंत चांगुणेने स्वतःच्या पुराला अक्क कापलेला आहे आणि तुम्हाला फक्त धडाचाच मांस दिलेला आहे. शीर तिथे शिंकड्यावर टांगून ठेवलेला आहे. तुम्ही तर संपूर्ण नरमांस मागितलं होतं ना, मग शीर मागे का ठेवलं? हा तुमचा अपमान आहे भगवंत. लवकर शिजून आण म्हणावं. नारायण नारायण. नारदाचं म्हणणं खरं आहे. चांगुणा चांगुणा. काय झालं महाराज? चांगुणा, आम्ही ते भोजन करणार नाही. काय कमी राहिलं? काय कमी राहिलं आहे तू मला विचारतेस? शीर तू शिंकड्यावर ठेवलास, जेवणात काय घातलंस? महाराज, माझ्या बाळाचे मऊ मऊ दंड आणि मांड्या आपल्याला घातल्यात. शीर मी वर शिंक्यावर ठेव. त्याच्याकडे पाहून आयुष्य काढी. त्याच्या मस्तकावर सोन्याचं मुकुट चढली आणि आयुष्य त्याच्याकडे बघत काढून ठेवा. चांगुणा, शीर दवडून तुम्हाला देहाचं जेवण वाटतेस? हे नरकाचं. शीर हे पंचतत्वाचं असतं. शीर त्यात घातल्याशिवाय ते पूर्णतः अन्न होणार नाही. पूर्ण अन्न झाल्या वाचून आम्ही ते खाणार नाही. महाराज, मी माझ्या बाळाचं देहाचे आपल्याला दिले. शिराचं मी काय करणार महाराज? शिरात फक्त हाडच असतात. त्याचं तरी मी कसं काय करू? तुझी कथा ऐकायला आलो नाही इकडं. तुला जमत नसेल तर सांग. तुझा सत्वहरण करून निघून जातो. क्रोध आला महाराज. पुढच्या पोराला कापलं, प्राण गेला, देह गेला. आता शीर तरी ठेवून काय करू? तुमचं इच्छा भोजन मी जरूर दे. काही झाला तरी माझं सत्व हरणार नाही. थांब थांबरा. हे शीर तू उकळीत घालून इथं माझ्या समोर आणून काढायचं. हे शीर शिजवत असताना आणि कांडत असताना तुझी भावना सात्विक होईल. ते कुट्यानं कांडायचं नाही, तर काना फणत ओव्या फणत कांडायचं. प्रसन्न चेहऱ्यानं मला शिजवून वाढायचं. हे जमत असेल तर सांग, अन्यथा मी तुझ्या अंधारात स्पर्श सुद्धा करणार नाही. ठीक आहे महाराज, मी इथं आपल्या समोर माझ्या जिल्ह्याचं मस्तक कांडून आपलं इच्छा भोजन करेन.
भगवंत, माणूस एखाद्या पोटच्या पोराला मारेल पण स्वतःच्या इकरतीला धक्का नाही लागू देणार. म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? भगवंत, महाराज, सगळी सिद्धता झाली आहे. आपण भोजनास बसावे. जांभुणा, आणखी 3 पानं वाढ. का महाराज, आपले कोणी भक्तगण येणार आहेत का? आत्ताच वाटते. नाही, तुझ्या गावातील काही प्रतिष्ठित मंडळींना बोलाव. आम्ही एकटे भोजन करीत असतो. ते शक्य नाही महाराज. का? महाराज, हे लिंगायत वाड्यांची नगरी आहे. इथं कधी काळी कोंबडं जरी कापलं तरी 6 दिवस सुतक पाळतात. ठीक आहे. आणि मी माझ्या बाळाचं मांस खायला त्यांना कसं बोलू? ठीक आहे, मग तुझ्या घरातील मंडळींना बोलव. आम्ही त्यांच्या सोबत भजन करू. महाराज, माझे पती दिवस मावळल्यावर येतील, पण तोपर्यंत तुम्ही आपली भूक का ताणत आहात? आपण भोजन करावे. येऊ दे तुझे पती, येऊ दे. आम्ही त्यांच्या सोबत भजन करू. आम्ही एकटे भोजन करीत नसतो. तोपर्यंत आम्ही ध्यानस्थ बसतो. चिलया, बाळ चिलया, चिलया, सांगू ना चिलया कुठे आहे? ही बघ, त्याच्यासाठी मी काय वस्तू आणली बघ. फार सुंदर आहे. चिलया ना खेळायला गेला असेल. सांगू ना, चिलयाच्या मस्तकी किती शोभून दिसेल नाही का? पण कुठे आहे तो? चिलया ना तो खेळायला गेला असेल. तुझा स्वर काबरा का? बरं वाटत नाही आहे का तुला? मी 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 बरी आहे. आणि चिलया कुठे आहे? सकाळपासून एक महाराज आमच्या दारी आले. ते तुमच्यासाठी थांबले जेवायचे. आपण आत या. काय सांगतेस काय? ठीक आहे, मग हे धर आणि लवकर पाणी तयार करून ठेव. मी हातपाय धुवून येतो, कारण अतिथीला एवढा वेळ वळवून ठेवणं बरं नव्हे. महाराज, माझे पती आपल्या सोबत जेवणाला बसले, पण ते काय खाणार आहेत याची त्यांना पुसटशी देखील कल्पना नाही. जांभुणा, ते ठीक आहे, पण तुला देखील आमच्या बरोबर पंक्तीला बसायला हवं. महाराज, तेवढी दया करा, तेवढी दया करा या चांगुलेवर. ज्या बाळाला मी 9 महिने माझ्या पोटात पाडलं, दूध पाजलं, हाताचा पाळणा करून त्यांना फुलासारखं जपलं, त्याचं मांस मी कशी खाऊ महाराज? जांभुणा, तू जर तुझ्या बाळाचं मांस खाणार नशील तर ते उपात असता मी कसा खाणार? तुझ्या पतीला बोलव. जांभळे, अर्थात एक पान शिल्लक आहे. होय महाराज, आमचा बाळ चिलया बाहेर खेळायला गेला आहे, पण आपण सुरुवात करावी. वा, असं कसं? तो आल्याशिवाय आम्ही अन्न भोजन करणार नाही. महाराज, मी माझ्या बाळाला आता कसं बोलू? चांगुणे, तू खऱ्या भक्तीची, खऱ्या शक्तीची असेल तर तुझ्या बाळाला बोलव. पोथी पंचप्राण आणू. हे शिवशंकर, तुझ्या नाव घेऊन मी बाळाला हाक मारते. मला शक्ती दे, मला शक्ती दे, भोळ्या शंकरा, मला शक्ती दे. चिलया, चिलया, चिलया.
भक्तीची आणि त्यागाची फार मोठी भक्ती आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत लोक भूतलावर तुझं गौरव करतात. तुझ्या अज्जलयाला मी सर्वस्वी अंगावर ठेवले. तुझ्या पतीला मी त्रिशूळ करून धारण करेल. तथास्तु.